उत्तरकांड सर्ग 2 पुढे सुरू. लोक पितामह ब्रह्मा हे तर तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झाले आहेत. हे रघुत्तमा, वाग्देवीसह अग्निदेव तुमच्या मुखातून निर्माण झाले आहेत. तुमच्या 2 बाहूपासून लोकपालांचे समूह, डोळ्यापासून सूर्य आणि चंद्र व कानापासून सर्व दिशा आणि विदिशा उत्पन्न झाल्या आहेत. तुमच्या घ्राणेंद्रियापासून प्राण आणि देवश्रेष्ठ अश्विनी कुमार उद्भूत झाले आहेत. तुमच्या दंगा, दाणू, उडू आणि जंघन यांचे पासून भुवरलोक इत्यादी निर्माण झाले आहेत. हे रामा, तुमच्या कुक्षी प्रदेशापासून 4 समुद्र, 2 स्तनापासून इंद्र आणि वरुण, तसेच तुमच्या वीर्यापासून बालाखिल्य आणि ऋषभ उत्पन्न झालेले आहेत. तुमच्या उपस्थापासून यमगुदापासून मृत्यू क्रोधापासून त्रिलोचन हे निर्माण झाले. तुमच्या अस्थिपासून पर्वत जन्मला आणि केसापासून मेघांचे समूह निर्माण झाले. तुमच्या रोमापासून औषधी, नकापासून गर्दभ इत्यादी प्राणी झाले आहेत. अशा प्रकारे आपल्या माया शक्तीने युक्त असे तुम्ही विश्वरूप असणारे परमपुरुष आहात. प्रकृतीच्या गुणांची संयोग झाला असता तुम्ही नाना रूपे असल्याप्रमाणे भासू लागता. तुमच्यात आश्चर्याने सर्व स्थावर व जंगम जिवंत राहतात. हे राघवा, ज्याप्रमाणे दुधामध्ये असणारे तूप हे सर्व दुधात व्यापून असते, त्याप्रमाणे व्यवहारात सुद्धा सर्व वस्तू तुमच्याकडून व्यापले गेल्या आहेत. सूर्य इत्यादी तुमच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, परंतु तुम्ही मात्र त्यांच्या योगाने प्रकाशित नाहीत होत. सर्व व्यापक, नित्य आणि एकमेव अद्वितीय असे असलेल्या तुम्हास मात्र ज्ञानदृष्टी असणारा माणूसच की पाहू शकतो. अंध माणूस जसे सूर्यास नाही पाहू शकत, त्याप्रमाणेच ज्ञानदृष्टी अभावी अन्य जन तुम्हाला पाहू शकत नाहीत. नेती असे म्हणून उद्योग करून अनात्म पदार्थांचे निरसन करणाऱ्या वेदांच्या शिरोभागी असणाऱ्या उपनिषदांच्या उपदेशाद्वारे योगी लोक स्वतःचे शरीरामध्ये तुम्हास शोधित असतात. मात्र योगी लोकांवर तुमच्या चरणायलयी भक्तीचा लेश मात्रही प्रभाव झाला तर शोध घेत त्या योगी लोकांना चिन्मात्र असणारे तुमचे दर्शन प्राप्त होते. मात्र जर योगी लोकांवर तुमच्या चरणानयी भक्तीचा लेश मात्रही प्रभाव झाला तर शोध घेत त्या योगी लोकांना चिन्मात्र असणाऱ्या तुमचे दर्शन प्राप्त होते, नाहीतर नाही. हे देवेशा, सर्वज्ञ अशा तुमच्या पुढे मी काहीतरी बडबड करतोय, त्याकरिता मी क्षमा प्रार्थीच आहे. आपण मला क्षमा करावी, कारण की मी तुमच्या कृपानुग्रहास पात्रच आहे. जे दिशा, देश, काल यांनी रहित तसेच अनन्य एक चिन्मात्र अविनाशी अजन्मा आहेत, चलनादी क्रियांनी रहित आहेत, अशा सर्वज्ञ सर्वेश्वर अनंत गुण संपन्न मायाहीन आणि आपल्या भक्तांची नित्यच अभिन्न राहणाऱ्या श्रीरामांना मी वंदन भजन करतो. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड द्वितीय सर्ग
मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.